नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं आपल्या चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा GR येतोय न येतोय, तर काही ठिकाणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत हप्ते वितरणाची प्रोसेस सुरू झालेली आहे असे मेसेज देखील आपल्याला पाहायला मिळाले। अनेक लाडक्या बहिणी आपल्याला व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम चॅनल या ठिकाणी देखील मेसेज करत आहेत की हप्ते वितरण काही ठिकाणी झालेलं आहे असं सांगण्यात येत आहे। हे खरं आहे का? तर सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अजून तरी जानेवारी महिन्याचा हप्ता आहे वितरित झालेला नाही आहे। तर लक्षात घ्या, सोशल मीडियावरती हप्ते वितरणासंदर्भात चुकीच्या तारखा आणि चुकीची माहिती देण्यात येत आहे। तर अशा बातम्यांपासून लाडक्या बहिणींनी सावध राहायचं आहे। GR तर प्रसिद्ध झालेला आहे, परंतु अजून हप्ते वितरण झालेलं नाही आहे। तर अजून देखील काही लाडक्या बहिणी असं म्हणत आहेत की जो GR प्रसिद्ध करण्यात आला याच्यामध्ये केवळ 93 ते 97 कोटींचंच वर्णन करण्यात आलेलं आहे, मग त्याच्यामध्ये निधी कमी आहे। मग मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत नोव्हेंबर-डिसेंबर महिन्याचा लाभ आहे तो वितरित होणार का, असा देखील प्रश्न उपस्थित केला आहे। मागील काही GR पाहिले तर साधारणतः 300 ते 350 कोटींची तरतूद दर महिन्याला आहे ते लाभ वितरणात करावी लागते असं GR मध्ये मेन्शन असतं। मग यावेळेचा जो GR आलेला आहे याच्यामध्ये अमाऊंट कमी का, तर असा देखील प्रश्न निर्माण झालेला आहे। तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यांचा लाभ EKYCच्या त्रुटीमुळे आला नव्हता। अशा लाडक्या बहिणी EKYCची त्रुटी दुरुस्त करत आहेत। बहुतेकशा लाडक्या बहिणींची त्रुटी दुरुस्त झालेली आहे। तर अशा लाडक्या बहिणींना सगळ्यात प्रथम आपण सांगतच आहोत की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मंत्री आदित्य तटकरे यांची घोषणा होणं बाकी आहे किंवा हप्ते वितरणाची प्रोसेस जी DBT ॲक्टिव्ह करावी लागते ती अजून झालेली नाही आहे। त्यामुळे आत्ताच्या घडीला तरी अजून हप्ते वितरण झाले नाही आहे। त्यामुळे सर्वप्रथम आपण सांगितलंच आहे, घोषणा झाल्यानंतर DBT ॲक्टिव्ह झाल्यानंतर सर्वप्रथम लाडक्या बहिणींना सर्वप्रथम जानेवारी महिन्याचा लाभ वितरित होईल आणि त्याच्यानंतर मंत्री आदित्य तटकरे घोषणा करतील, त्या संदर्भात नोटीस काढून नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा लाभ आहे तो वितरित करण्यासंदर्भातली घोषणा होऊ शकते। पण सर्वात प्रथम फक्त आणि फक्त जानेवारी महिन्याचा हप्ता वितरित होईल आणि त्याच्यानंतर नोव्हेंबर-डिसेंबर महिन्याचा लाभ आहे तो वितरित होणार आहे। सेपरेट नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचं लाभ वितरण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे, कारण का मागे देखील मंत्री आदित्य तटकरे यांनी सांगितलं आहे की ज्या लाडक्या बहिणींची EKYC चुकलेली आहे किंवा त्यांना हप्ते वितरण झालं नाही आहे अशा लाडक्या बहिणींना मागील लाभ देण्यात येईल। पण आत्ताचा जो हप्ता आहे सर्वप्रथम जानेवारी महिन्याचा वितरित होईल आणि त्याच्यानंतर लगेचच नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा लाभ येणार आहे। तर 6000 तर लाडक्या बहिणींना येणार नाही आहेत, काही ठिकाणी सांगितलं जात आहे की 6000 लाडक्या बहिणींना मिळणार, पण लक्षात घ्या येणारा हप्ता हा अशा प्रकारचा वितरित होणार आहे। तर सुट्टीचे दिवस वगळता इतर कोणत्याही दिवशी ही घोषणा होऊ शकते। निश्चित तारीख आणि वेळ कोणी सांगू शकत नाही आहे। घोषणा होऊ देखील शकते किंवा डायरेक्ट देखील मागे जानेवारी असेल किंवा नोव्हेंबर-डिसेंबर महिन्याचा लाभ कोणत्याही प्रकारची घोषणा न होता वितरित झाला होता। त्यामुळे सर्व काही शासनाच्याच हातामध्ये आहे। त्यामुळे हप्ते वितरण ज्यावेळी सुरू होईल त्यावेळी प्रॉपर माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाईल। लाडक्या बहिणींना थोडी प्रतीक्षा करायची आहे, कारण का हप्ते वितरण जोपर्यंत सुरू होत नाही आहे तोपर्यंत नोव्हेंबर-डिसेंबर ॲट ए टाईम वितरित होणार का किंवा थोड्या गॅपने वितरित होणार का, तर हे त्या संदर्भात कळणार नाही आहे। हप्ते येणार किंवा नोव्हेंबर-डिसेंबर या महिन्यांचा लाभ देखील येणार एवढं कन्फर्म आहे। थोडी प्रतीक्षा करा, या संदर्भात आपण देखील माहिती घेत आहोत। अजून तरी लाभ वितरित झाला नाही आहे। 6000 येणार नाही आहेत, फक्त 2 महिन्यांचा लाभ राहिलेला पेंडिंग लाभ आहे तो मिळण्याआधी जानेवारी महिन्याचा लाभ मिळेल आणि त्याच्यानंतर नोव्हेंबर-डिसेंबर महिन्याच्या हप्ते वितरणाची घोषणा होणार आहे। तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींपर्यंत नक्की शेअर करा। योजनांसंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।